चर्पटाश्च खड्गङ्गकानीपमच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणकभर्तहरि संज्ञां भूम्यां बभूर्वनवनाथसिद्धः गोरक्षचारीन्द्रचर्पटाश्च खड्गङ्गकानीपमच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणकभर्तहरि संज्ञां भूम्यां बभूर्वनवनाथसिद्धः गोरक्षचारीन्द्रचर्पटाश्च खड्गङ्गकानीपमच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणकभर्तहरि संज्ञां भूम्यां बभूर्वनवनाथसिद्धः गोरक्षचारीन्द्रचर्पटाश्च खड्गङ्गकानीपमच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणकभर्तहरि संज्ञां भूम्यां बभूर्वनवनाथसिद्धः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो जगं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं व्यापात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ नमो जाग्वा वेदप्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपं देवापेक्षिवरेषु सकलार्थमतिप्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। मराठा वंशाचे कुलदीपक स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजेचे नतमस्तक त्यांचे पायी। वैराग्य मार्गाचे दुर्गम तू कर्मदा विलास सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्ठाम नमो सद्गुरु मोतीराम महाराज। दस्तापुरगामी शुद्ध संस्कृती तेथे उद्भव संस्कार बदस्ती जया स्मरता कलितारमती नमो सद्गुरु मारुती महाराज। जयांची केली स्मरण हो सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदे श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री नवनाथाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा पुंडरी कवरदा रुक्मिणी कांता दीनबंधू अनाथनाथा पुरे ग्रंथ बोलवी। या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये आपण नवनाथांचं चरित्र श्रवण करत आहोत। भारतीय सांप्रदायिक इतिहासामध्ये कलीच्या काळामध्ये सगळ्यात प्रभावी ठरलेला इतिहास म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथांचा इतिहास आहे। श्री नवनाथांचं चरित्र ऐकत असताना आपण मच्छिंद्रनाथांचं चरित्र ऐकलं, गोरक्षनाथांचं चरित्र ऐकलं, जालंधरनाथांचं चरित्र ऐकलं, कानिफनाथांचं चरित्र ऐकलं, गहिनीनाथांचं चरित्र ऐकलं, आपण चरपटीनाथांचं चरित्र ऐकलं, आपलं वटशिदा नागेश नागनाथांचं चरित्र आपण ऐकलं। आपण त्याच्यानंतर जे सर्व नवनाथ आहे या प्रत्येक नवनाथातील या नाथांचं चरित्र आपण काय केलं, श्रवण केलं। या सगळ्या नाथांनी पृथ्वीवर जे अवतार केले ते अवतार फक्त या कलियुगामध्ये अनेक प्रकारच्या सुख दुःखाला या माणसाला सामोरं जावं लागल, त्यावेळेला यांच्या सुख दुःखाला एखादी विद्या प्राप्त करावी या उद्देशाने नवनाथांनी अवतार घेतला आणि त्या विद्येचं नाव आहे शाबरी विद्या। कलीच्या काळामध्ये सगळ्यात प्रभावी विद्या जी ठरली ते विद्या म्हणजे शाबरी विद्या आहे। म्हणजे कोणाला शारीरिक अनेक प्रकारच्या दुःखाने व्याप्त असलेल्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर निघता यावं यासाठी या विद्येचा विशेष करून वापर केला। कलीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त दोष असतील तर माणसाला शारीरिक त्रास जास्त। त्याचं कारणही कसं आहे, कलीच्या काळामध्ये अन्न दूषित झालं एक कारण आहे, कलीच्या काळामध्ये संगती दूषित झाली, कलीच्या काळामध्ये माणसाचं आयुष्य कमी झालं आणि माणसाचे हाव जास्त वाढले।
थोड्या आयुष्यामध्ये खूप काही असावं असं प्रत्येकाला वाटू लागलेलं आहे. पण एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये जे आपल्याला हे देह दिला, जे प्राप्त करण्यासाठी देह दिलेला आहे ते मात्र आपण करत नाही. देह दिला भजना, देह दिला भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा, ते मात्र आपण करायला आता नाही. त्यासाठी शाबरी नावाच्या विद्येचा नवनाथांनी जे या ठिकाणी त्याच्यासाठी प्रभाव दाखवला, त्यासाठी हा विशेष करून अवतार आहे. मी सतत सांगत आलो आपल्या समोर, शाबरी विद्या म्हणजे मांत्रिकाची मंत्रविद्या नाही. शाबरी विद्या म्हणजे नवनाथांच्या भक्ताला लाभलेली जीवन अमृत संजीवनी आहे. शाबरी विद्या म्हणजे जे पहिल्या काळात होतं, जारण मारण प्रसारण उद्भेदन वशन वशीकरण स्तंभन संमोहन, या काळ्या विद्या होत्या. म्हणजे भानामती होती, केगावती होती, मग ते जारण मारण प्रसारण उद्भेदन वगैरे मांत्रिक लोक हे मंत्रविद्या वापरायची. ही कोणाला दुःख द्यायला एखाद्या मंत्राचा वापर करणारी शाबरी विद्या नाही. हे स्पष्ट करतोय अगोदर तुम्हाला मी. कोणाला जर मांत्रिकाने मंत्राच्या रूपाने एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये त्रास द्यायचा सरळ असेल तर त्या त्रासातून मुक्त करणारी विद्या म्हणजे शाबरी विद्या. जर शाबरी विद्या, जर मांत्रिक विद्या लोकांना त्रास देण्यास श्रीमंत्र असते शाबरी विद्यामध्ये, तर या नाथ परंपरेतून पुढं वारकरी संप्रदायासारखा बलशाली संप्रदाय उदयाला आला असतो. त्या वारकरी संप्रदायाचे मूळ कोण आहेत सर? नाथपंथ. आदिनाथ मादिद प्रगटली मच्छिंद्राला गले सहज स्थिती तेची कोण प्रेममुद्रा वृक्षात दिली, पूर्ण कृपा केली गंजनाथी. वैराग्य तापला सप्रेमी निवाला, ठेवा दुरादला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचरतामही सुखानंद हृदय स्थिरावली. हे जे आहेत ना आदिनाथ मादिद किंवा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य मच्छिंद्राने बोधक वृक्षाला गोरक्षवळा गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती नाथाला ज्ञान देवासार चोजविली. गहिनीनं निवृत्तीनाथांना आशीर्वाद दिला आणि निवृत्तीनाथांसारख्या गुरुप्रसादच्या कृपेनं ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ जगामध्ये प्रकाशाला आला. आणि ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ जगामध्ये प्रकाशाला आला असताना ते आपल्याला अज्ञानातून बाहेर काढायला उपयोगी आहे. वारकरी संप्रदायाचं पहिलं तत्व आहे मेहनती काही टाणा टोना, नामस्मरणा वाचुनी, मंत्र तंत्र याला मानणारा वारकरी संप्रदाय नाही. मग शाबरी विद्या जर कोणाला दुःख देणारी जर या मंत्रेसारखी विद्या असती तर त्या संप्रदायापासून वारकरी संप्रदाय तयार झाला नसता. स्पष्ट या ठिकाणी आपण आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी समजून उमजून पटवून घ्यायचं आहे की नवनाथ म्हणजे बाबा कोणाला तरी ध्येय मंत्रतंत्राची विद्या आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. नवनाथाची विद्या फार शुद्ध विद्या आहे. अनेक दुःखितांचे दुःख दूर करण्यासाठी अवतार घेतले, ते अवतार म्हणजे नवनाथांचे अवतार आहेत. नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा मनुष्य श्रद्धावानांना त्याचे फल प्राप्ती करून देणारा असा ग्रंथ आहे. शांत आणि श्रद्धापूर्वक अंतःकरणाने हा ग्रंथ प्रत्येकाने श्रवण करावा असा प्रासादिक ग्रंथ म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे. मौलिक ज्ञानोबांनी याचं सविस्तर वर्णन केलं. खरं सांगू, नवनाथ आणि संत वारकरी संप्रदाय यांचा अनन्य भावाचा संबंध आहे. का? कारण या नवनाथांच्याच अवतारापासून पुढे गुरु परंपरेनं उभारलेला आलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. म्हणून नवनाथात जरी चमत्काराच्या कथा असल्या तरी नवनाथ हा वारकरी संप्रदायाला मान्य असलेला संप्रदाय नाथ संप्रदाय आहे. नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय तयार झालेला आहे. कसा झाला तर आयशे निवृत्ती नाथ याचे गौरव आहे जी सर्वस्वी, ग्रंथू नव्हे हे कृपेचे वैभवती. ज्ञानेश्वरी म्हणजे ग्रंथ नाही, निवृत्तीनाथांच्या कृपेचं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे असं वर्णन केलं बघा त्याच्यामध्ये. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी. क्षीरसागराच्या समुद्राच्या काठेला भगवान शंकरांनी पार्वतीच्या कानामध्ये म्हणजे काय म्हटलेलं, क्षीरसिंधूच्या म्हटलेलं आहे. म्हणून त्या क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, शक्तीच्या कानामध्ये नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले. जे कानामध्ये काहीतरी सांगितलं ते गुज सांगितलं, पण ते सांगितलेलं गुज जरी पार्वतीला सांगितलं असेल तरी सुद्धा माऊली ज्ञानोबा सांगू लागलेले तर क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हेतू पैकेच आहे. पण त्या
त्याच समुद्राच्या कडेला एक मासा, माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ गर्भाच्या रूपाने होता आणि ते त्यांना प्राप्त झालेला आहे असं वर्णन केलेलं आहे. ते त्यांना प्राप्त झाले. मग समाधी यथित्वया भोगावया वासना यया ते मुद्रासी गोरक्षरया दिधली मिनी म्हणजे मच्छिंद्रनाथाने. मग त्या तेजामध्ये ऐकलेलं शंकरानं सांगितलेलं म्हणजे पार्वतीसाठी माशीच्या पोटामध्ये जे मच्छिंद्रनाथानं ऐकलं तेच मच्छिंद्रनाथानं तेजाची मुद्रा कोणाला दिली? गोरक्षनाथाला. पण ते तेज त्यांच्यामध्ये किती होतं तर त्या तेजाचा प्रभाव सांगण्यासाठी माऊली ज्ञानोबराने ही ओवी टाकलेली आहे. एवढं तेज होतं त्या शंकराच्या गुप्त ज्ञानाच्या अनुग्रहाचं की तो मच्छेंद्र सप्तशृंगी आणि भग्न अवयवया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. केवळ नजर टाकली की चौरंगीनाथाचा सगळा दोष निघून गेला आणि तोडलेले हातपाय त्यांना पुन्हा दुसरे फुटले. अशा प्रकारचा प्रताप, त्या प्रतापाचं वर्णन केलं आणि सगळं केलं, उठवलं. नंतर गोरक्षनाथाने त्यांना अनुग्रह दिला, सनात केलं आणि तपश्चर्या ही पूर्ण झाली आणि तेच चौरंगीनाथ नंतर जगामध्ये उपकाराचं कार्य प्रकारात ठेवू लागले होते. या पद्धतीनं चौरंगीनाथाच्या जीवनाच्या कल्याणाचं चरित्र या ठिकाणी आपण समारोपाला नेत आहोत. ही कथा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील उपांग आहे. ही कथा ज्यांनी चौरंगीनाथाच्या ऐकली त्यांच्या जीवनामध्ये सुख, संपत्ती, समाधान लाभेल आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल. अशा प्रकारची कथा आपण नवनाथांच्या चरणाला समर्पित करू आणि या ठिकाणी आपल्या वाणीला विराम देऊ. श्री नवनाथ महाराज की जय.